मित्रांनो, महाबळेश्वर म्हणजे महाराष्ट्राची स्ट्रॉबेरी कॅपिटल आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक नितांत सुंदर थंड हवेचं ठिकाण. समुद्रसपाटीपासून साधारण 4400 फूट उंचीवर असलेलं हे शहर आणि त्याच्या दहाड धुक्यासाठी, विस्तीर्ण दऱ्यांसाठी आणि सदाहरित जंगलांसाठी जगप्रसिद्ध आहे. विकेंडला निसर्गाच्या सानिध्यात शांतता आणि थ्रिल दोन्ही अनुभवायचा असेल तर महाबळेश्वरसारखा दुसरा पर्याय नाही. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, डोळे दिपवून टाकणाऱ्या खोल दऱ्या, वेण्णा लेकचा शांत किनारा आणि सोबतीला फ्रेश स्ट्रॉबेरीची गोडी म्हणजेच आपलं लाडकं महाबळेश्वर. ब्रिटिश काळापासून प्रसिद्ध असलेल्या हिल स्टेशनला पश्चिम घाटाची राणी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. इथली शुद्ध हवा आणि आल्हाददायक वातावरण प्रत्येकालाच पुन्हा पुन्हा इथे येण्यास भाग पाडतं. आज आपण निघालो आहोत पुण्यावरून महाबळेश्वरला, पण एका वेगळ्या आणि अतिशय सुंदर मार्गाने. नेहमीच्या कात्रज शिरवळ हायवेऐवजी आज आपण हडपसरवरून सासवड मार्गे जाणार आहोत. हा रस्ता निसर्गरम्य आहे आणि ट्रॅफिकही कमी असते. आमची कार रेडी आहे, हवा मस्त आहे, तर चला सुरू करूया आजची पन्हाळ रोड. तर सोडल्यानंतर अवघ्या काही वेळातच लागतो तो म्हणजे भव्य दिव्य घाट. वारीच्या काळात हा घाट पालखी सोहळ्याने गजबजून जातो. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात या घाटात इतकं धुकं असतं की तुम्हाला महाबळेश्वरची आठवण येईल. घाटाच्या टोकावरून खाली दिसणारा मस्तानी तलाव आणि आजूबाजूला व्ह्यू डोळे थक्क करणारे आहे. इथे एक छोटा व्हिडिओ शूटचा स्टॉप घेऊन आम्ही सासवड आणि जेजुरी मार्ग धरला. तेच दिसणारे भव्य विठ्ठलाची मूर्ती अगदी डोळे दिपवून जातात. वारीच्या काळात येथील दिसणारा सीन आणि इथे हा सीन पाहण्यासाठी लोकांची येणारी प्रचंड गर्दी एक वेगळीच असते. वायू ओलांडून पसरणी घाट सोडून आम्ही थेट आलो पाचगणीमध्ये. पाचगणीची ओळख म्हणजे आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे पठार म्हणजेच टेबल पॉईंट किंवा टेबल लँड. हे ठिकाण इतकं विस्तीर्ण आहे की नजर पोचणार नाही. इथे तुम्ही हॉर्स रायडिंग, उंटाची सवारी आणि मुलांसाठी अनेक फन गेमचा आनंद घेऊ शकता. इथून खाली दिसणाऱ्या धरणाचा व्ह्यू खूपच भारी वाटतो. पाचगणी येथील टेबल लँड हे आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे आणि सलग पर्वतीय पठार आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 4500 फूट उंचीवर असलेले हे सपाट पठार आजूबाजूच्या दऱ्या, डोंगर आणि हिरव्यागार परिसरांचे दृश्य दाखवते. हे ठिकाण घोडेस्वारी, पॅराग्लायडिंग आणि चित्रपटांच्या शूटिंगसाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. इथे बाजीराव मस्तानी, चेन्नई एक्सप्रेस, राजा हिंदुस्तानी आणि गदर यांसारख्या 300हून अधिक बॉलिवूड आणि साऊथ इंडियन चित्रपटांचे शूटिंग झाले आहे. या ठिकाणाहून सूर्योदय आणि सूर्यास्तांचे दृश्य अतिशय सुंदर दिसते. पठाराच्या एका टोकाला पांडव गुहा किंवा केव्ज आहेत ज्यांचा पौराणिक इतिहास आहे. टेबल लँडवर पर्यटकांसाठी घोडेस्वारीची उत्तम सोय आहे, जिथे तुम्ही वेगवेगळ्या अँगलने फोटोज वगैरे घेऊ शकता. पाचगणीवरून महाबळेश्वरकडे जाताना वाटेत लागतं सर्वांचं लाडकं मॅप्रो गार्डन. इथे आल्यावर पोटपूजा तर होणारच, पण सोबत खूप मजा येते. आम्ही इथली प्रसिद्ध स्ट्रॉबेरी विथ क्रीम आणि गरमागरम वूड फायर्ड पिझ्झा ऑर्डर केला. चव एकदम भारी. खाण्यापिण्यासोबतच इथे लहान मुलांसाठी आणि फॅमिलीसाठी इंडोर गेम्स, 3D शो आणि चॉकलेट मेकिंग प्रोसेस पाहण्याची सोय आहे. इथून तुम्ही घरच्यांसाठी क्रश आणि जाम नक्की खरेदी करा. तर इथेच आम्ही एक गेम खेळलो होतो. या गेम खेळण्यासाठी व्यक्तीचं वजन हे जास्तीत जास्त 50 किलो पाहिजे. 250 रुपये भरायचे आणि तुम्हाला पाहिजे तेवढी चॉकलेटं घ्यायची. तर आम्ही जवळपास 400-500 रुपयाची चॉकलेटं उचलले असतील. तसेच इथे तुम्हाला टेस्टिंगसाठी अनलिमिटेड त्यांचे वेगवेगळे फूड्स किंवा प्रोडक्ट्स आहेत जे तुम्ही ट्राय करू शकता. आणि येथील गेमिंगचा आनंद तर प्रत्येकजण घेऊ शकतो. 100-150 रुपये मिळाल्यावर तुम्हाला गेम्स खेळायला येतात. गार्डनवरील सर्वात मोठे आकर्षण आता गेमिंगचे ठरत आहे. इथे 100 रुपये भरून एकदा बॉल टाकायचा चान्स मिळतो किंवा 500 रुपयेमध्ये 5 चान्स असतात. हा बॉटल गेम तर प्रत्येकजण इथे खेळला असेल. क्वचितच 10 पैकी एकाला ही बॉटल उभा करता येते आणि एकदा का बॉटल उभा केली की त्यांना खूप मोठा टीडी मिळतो. तर बरेच जण हे ट्राय करतात, परंतु खूप सर्वजण अपयशी होतात. तर तुम्हीही गेल्यावर तिथे एकदा हा गेम नक्की खेळा, पण ह्या गेमच्या नादात 1000 रुपयाच्या वरती जास्त पैसे खर्च करू नका. कारण इथे काही जण असे होते की ज्यांनी 5000 किंवा 10,000 रुपये खर्च केलेत, परंतु त्यांना त्याच्यामध्ये काही यश आलं नाही. कारण यांनी गेम बनवतानाच असे बनवलेले असते की
15-20 जणांपैकी फक्त एखाद्यालाच यामध्ये चान्स मिळू शकतो. तर प्रत्येकाने हा गेम आवर्जून खेळा आणि तुमचं जे काय कोणी इथं गेम खेळला असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगा की कोणी टेडी वगैरे जिंकलेला आहे की त्यांना तेथील अनुभव वगैरे कसा होता. तर आम्ही जवळपास इथे 2,000 ते 3,000 रुपये खर्च केले. प्रत्येक गेमसाठी प्रत्येकाने ट्राय केला. फक्त आम्हाला एकदाच टेडी मिळाला. बाकीच्या रिस्पॉन्समध्ये आमचे सर्व प्रयत्न फेल गेलेले आहेत. तर ज्यावेळेस आम्हाला बॉटल उभा करता येत नव्हती तर आम्ही तेथील एकाला बॉटल उभा करायला लावली आणि त्याने ती उभाही करून दाखवली. तर तिथेच आम्ही एका ठिकाणी रेस्टॉरंटला थांबलो होतो. त्याच्यानंतर आम्ही गेलो महाबळेश्वरच्या प्रसिद्ध वेण्णा लेकला. वेण्णा तलाव हे महाबळेश्वरमधील सर्वात प्रसिद्ध आणि मुख्य पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हा एक मानवनिर्मित तलाव असून तो चारही बाजूनी हिरव्यागार झाडांनी वेढलेला आहे. या तलावाची निर्मिती 1842मध्ये सातारा संस्थानाचे राजे श्रीमंत छत्रपती अप्पासाहेब महाराजांनी केली होती. महाबळेश्वर शहराला पाणीपुरवठा करणे आणि पर्यटनाला चालना देणे हा यामागचा मुख्य उद्देश होता. येथील प्रमुख आकर्षणे आणि काही गोष्टी नौकाविहार किंवा बोटिंग. येथे पर्यटक रो बोट किंवा पेडल बोट भाड्याने घेऊन तलावात फिरण्याचा आनंद घेऊ शकतात. इथेच हॉर्स रायडिंग ही आहे. तलावाच्या किनाऱ्यावर लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी घोडेस्वारीची सोय आहे. तलावाच्या परिसरात अनेक स्टॉल्स आहेत. येथे गरमागरम मका, भजी, स्ट्रॉबेरी विथ क्रीम, गाजर आणि चणे मुरमुरे यांसारख्या पदार्थांचा आस्वाद घेता येतो. लहान मुलांसाठी खेळ. तलावाच्या शेजारीच लहान मुलांसाठी मेरी गो राऊंड आणि इतर मिनी गेम्सही आहेत. हे ठिकाण महाबळेश्वरच्या बसस्थानकापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आणि 5 गणी रस्त्यातच आहे. हा तलाव पर्यटकांसाठी दररोज सकाळी 7 ते संध्याकाळी 7पर्यंत खुला असतो. बोटिंगचे शुल्क बोटीच्या प्रकारानुसार आणि वेळेनुसार अंदाजे 400 ते 800च्या दरम्यान आहे. येथील काळ हा ऑक्टोबर ते मे हा काळ येथे भेट देण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. विशेषतः संध्याकाळच्या वेळी सूर्यास्त अतिशय भारी दिसतो. तर आम्ही जस्ट इथे पावसाची सुरुवात व्हायच्या टायमिंगला गेलो होतो आणि येथील पाणी वगैरे खूप कमी झाले होते. आम्हाला इथे पाण्यामध्ये असणारे मंदिराचे दर्शनही बघता आले. वेण्णा लेक करून झाल्यावर आमची ट्रिप निघाली पुढे प्रतापगडाकडे किंवा महाबळेश्वरकडे. तर इथेच आम्ही एका ठिकाणी एलिफंट केव्हच्या पॉईंटलाही गेलो होतो. जाताना असे नागमोडी वळणे आणि सुंदर रस्ते दिसत होते. ज्येष्ठ नुकताच पाऊस सुरू झाला होता. ठिकठिकाणी धुके दिसत होते. काही ठिकाणी रस्ते एवढे धुके दाट होते की समोरचे रस्ते दिसणं कठीण होतं. तर काही ठिकाणी रोडच्या साईडने दरड वगैरे थोडेसे कोसळलेले दिसत होते. काही दगड रस्त्यावरती आले होते. तर आम्ही एक दिवस तिथे मुक्काम केला टेंटमध्ये आणि येथील हॉटेलचे भाडे जवळपास आम्हाला 8,000 रुपये होते. परंतु इथे ब्रेकफास्ट आणि बाहेरून दिसणारा व्ह्यू हाही एकदम मस्त होता. तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे झुले वगैरे ठेवले होते. तर जातानाच आम्ही एका ठिकाणी आम्हाला लागले गो कार ड्रायव्हिंग, जिथे आम्ही 700 रुपये देऊन पर पर्सन येथील कार ड्राईव्ह केली. तिथून पुढे आमची वाटचाल सुरू झाली प्रतापगडाकडे. महाबळेश्वरपासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावरती प्रतापगड आहे. तर तिकडे जाताना अशी वेगवेगळी लागणारी वळणे किंवा डोंगरावरून दिसणारे जे दृश्य आहेत ते खरंच मनाला हेलावून टाकणारे होते. तर आम्ही आता पुढे गेल्यानंतर दुपारच्या वेळेस एका हॉटेलमध्ये थांबलो. तिथे मस्तपैकी जेवण केलो. ह्या हॉटेलला खूपच गर्दी होती. हॉटेलच्या बाहेरून दिसणारा नजारा अगदी मन दिव्य करणारा होता. तर चला आपण आता जाऊयात पुढे. महाबळेश्वरपासून साधारण 20 किलोमीटर अंतरावर हा आहे इतिहासाचा साक्षीदार असलेला प्रतापगड किल्ला. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यातील ऐतिहासिक भेटीचे हेच ते ठिकाण. किल्ल्यावर जाताना रस्ता थोडा वळणाचा आहे, पण वर पोचल्यावर मिळणारी ऊर्जा काही वेगळीच असते. इथून आजूबाजूच्या दऱ्या आणि जंगलाचा प्रचंड मोठा विस्तार दिसतो. इतिहासप्रेमींसाठी हे ठिकाण मिस न करण्यासारखं आहे. प्रतापगडावरती व्हिजिट झाल्यानंतर आम्ही परत आलो महाबळेश्वरमध्ये. त्या दिवशी आम्ही हॉटेल वगैरे बुक केलं नव्हतं. अचानक आम्हाला हॉटेल बुक करायची वेळ आली. तर तिथे बरेचसे लोक स्कॅम वगैरे करू शकतात. तर तशा स्कॅमर्सपासून सावध राहा आणि व्यवस्थितच हॉटेल बुक करा. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण चाललो आहोत महाबळेश्वरच्या सर्वात युनिक स्पॉटवर, ज्याला एलिफंट पॉईंट म्हणतात, एलिफंट सेट पॉईंट. जर तुम्ही या डोंगराच्या आकाराकडे नीट पाहिलं तर तो हुबेहूब एका
हत्तीच्या डोक्यासारखा आणि सोंडेसारखा दिसतो. तर इथून जी काही वरती जाणारी वाट आहे आणि झाडांची साईडला जी काही हिरवळ आहे ते एक व्हिडिओ शूटिंग करण्यासारखाच बेस्ट पॉईंट आहे. वीकडे होता, सोमवार होता, त्यामुळे इथे जास्त काही पर्यटकांची गर्दी नव्हती. तर आम्ही तिथे वेगवेगळे असे सीन स्पॉट व्हिडिओ शूटिंग केली. तर इथेच एक झाड होतं जे रस्त्यावरती आलं होतं, तर तिथून दिसणारा व्ह्यू खूपच भारी होता. एल्फिन्स्टन पॉईंट हे महाबळेश्वरमधील सर्वात उंच ठिकाणापैकी एक आहे. इथून खाली पाहिलं की सावित्री आणि कोयना नद्यांचे खोरे डोळ्यांचे पारणे फिरतात. जर तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल तर कोनाट पीक वर नक्की जा. तिथून महाबळेश्वरचा 360 डिग्री व्ह्यू बघू शकता. हिट्स पॉईंट्सवरून बलकवाडी धरणाचा बॅकवॉटर व्ह्यू अतिशय नयनरम्य दिसतो. त्याच्याच बाजूला आहे इको पॉईंट, जिथे मोठ्याने ओरडल्यास आपलाच आवाज डोंगरावरून परत प्रतिध्वनित होतं. पर्यटकांची इथे नेहमीच गर्दी असते. निसर्गासोबतच महाबळेश्वरला मोठा धार्मिक वारसा आहे. जुने महाबळेश्वर येथे असलेले पंचगंगा मंदिर हे 5 पवित्र नद्यांचे कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री आणि गागित्री उगमस्थान मानले जाते. जवळच असलेले कृष्णाबाई मंदिर हे दगडी कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहे, जिथून कृष्णा नदीच्या दरीचा अतिशय शांत व्ह्यू मिळतो. जर तुम्ही पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात येत असाल तर लिंगमळा धबधबा पाहायला विसरू नका. तब्बल 600 फूट उंचीवरून कोसळणारा हा मुख्य धबधबा आणि शेजारी असलेला छोटा धबधबा मनाला प्रचंड शांतता देतो. जंगलातून चालत जाण्याचा हा रस्ता खूपच ट्रॅव्हल फ्रेंडली आहे. महाबळेश्वर मार्केटपासून जवळच असलेली धोबी आणि चायनामॅन धबधबे हे ट्रेकर्ससाठी बेस्ट आहेत. घनदाट जंगलाच्या मधोमध लपलेले हे स्पॉट्स गर्दीपासून दूर एकांत शोधणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय आहेत. संध्याकाळी महाबळेश्वरच्या टाऊन बाजारमध्ये पाय ठेवायला जागा नसते. इथून तुम्ही अस्सल लेदरच्या चपला, हाताने बनवलेली लाकडी खेळणी, ताजा मध आणि सुप्रसिद्ध चक्की खरेदी करू शकता. फक्त मॅप्रो गार्डनच नाही तर महाबळेश्वर पाचगणी रस्त्यावर अनेक स्ट्रॉबेरीची शेतं आहेत. तिथून तुम्ही स्वतः शेतात उतरून फ्रेश स्ट्रॉबेरी तोडण्याचा आनंद घेऊ शकता आणि अगदी स्वस्त दरात ताजी फळे घरी नेऊ शकता. प्रतापगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1656 पूर्ण बांधून घेतला. जावळीच्या खोऱ्यावर आणि महाबळेश्वरच्या डोंगरावर भागावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा किल्ला रणनीतिदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा होता. 10 नोव्हेंबर 1959 रोजी याच किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज आणि विजापूरचा क्रूर सरदार अफजल खान यांची ऐतिहासिक भेट झाली होती. महाराजांनी आपल्या अफाट बुद्धीचा आणि पराक्रमाचा वापर करून वाघनखाने अफजल खानाचा वध केला आणि विजापूरच्या सैन्याचा दारुण पराभव केला. स्वराज्याच्या इतिहासाला कलाटणी देणारी ही सर्वात मोठी घटना मानली जाते. किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार अजूनही अतिशय मजबूत स्थितीत आहे. शत्रूला सहजासहजी आत येता येऊ नये म्हणून दरवाजाची रचना वळणावळणाची आणि लपलेली ठेवण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः या मंदिराची स्थापना केली होती असे म्हणतात, जे किल्ल्यावरती भवानी माता मंदिर आहे. महाराजांना नेपाळहून आणलेल्या एका अखंड काळ्या पाषाणातून ही मूर्ती घेतली होती. आजही या मंदिरात नियमित पूजा केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा. किल्ल्याच्या सर्वात उंच भागावर बालकिल्ला महाराजांचा एक भव्य ब्रॉन्झचा अश्वारूढ पुतळा आहे. हा पुतळा 1957 भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते अनावरण करण्यात आला होता. महाबळेश्वरमधील प्रमुख आकर्षणे आणि प्रेक्षणीय स्थळे जसे की वेण्णा लेक, मानवनिर्मित आणि अतिशय सुंदर तलाव. इथे संध्याकाळच्या वेळेस बोटिंग स्पीड आणि रोबोट करणे आणि तलावकाठी फिरणे पर्यटकांचे आवडते काम. आर्थर सीट, सर्व व्ह्यू पॉईंटची राणी. इथून सावित्री नदीच्या खोऱ्यातील विस्तीर्ण आणि खोल दऱ्यांचा अंगावर येणारा काटा नजराणा इथेच दिसतो. एलिफंट हेड पॉईंट, हा डोंगर हुबेहुबे एका हत्तीच्या डोक्यासारखा आणि सोंडेसारखा दिसतो. याच्या नैसर्गिक छिद्राला निडल होल असेही म्हणतात. मॅप्रो गार्डनही आपण बघितलेलं आहे. ऐतिहासिक पंचगंगा मंदिर आणि महाबळेश्वर मंदिर हे प्राचीन हेमाडपंथी दगडी कोरीव काम पाहायला मिळते. तसेच प्रतापगड किल्ला अगदी 21 किलोमीटर महाबळेश्वरपासून आलेला, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता. तर महाबळेश्वरमध्ये काय खरेदी करायचं असेल तर अस्सल आणि शुद्ध मध, हाताने बनवलेली लाकडी खेळणी, लेदरचे कोल्हापुरी किंवा फॅन्सी चपला, शूज, चिक्की आणि जाम. तसेच येथे काय खायचे असेल तर गरमागरम मक्याचे कणीस, मक्याची भजी, गावरान पिठलं भाकरी, मालवणी पद्धतीचे जेवण आणि अर्थातच फ्रेश स्ट्रॉबेरी आईस्क्रीम. तर चला मित्रांनो, आपण बऱ्यापैकी महाबळेश्वर सर्व डिटेल्स कव्हर केलेले आहेत. खूपच पावसात महाबळेश्वरला अजिबात जाऊ नका आणि तुमचा जर ट्रिपबद्दलचा